थँक्यू सो मच महागुरु. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 40 धावांचं माफक असं आव्हान ठेवलं गेलं ते म्हणजे रायझिंग स्टार युवतेश्वर या संघाला. आणि सलामीर जोडी ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते डीजे सांबरवाडी या संघाच्या माध्यमातून प्रकाश बनगे. तर दुसऱ्या बाजूला आम्ही ढवळे. लोवर फुल टॉस होता आपल्याला पाहायला मिळाला. फटक्याची नजाकत ताकद सर्व काही जुळून आलं गेलं आणि इट्स आउट ऑफ दी पार्क. येतोय षटकार. बॅट्समन पाहता आम्ही ढवळे यांच्या बाड मधून आलाय. गोंदाची मार्कवर गोलंदाज आपल्याला देखील पाहायला मिळतोय महेश महेंद्र यांच्या माध्यमातून. अगदी विचार करायचा झाला तर षटकार आलाय. पुढचा चेंडू पाहतो आपण. फिरकी चालवली गेली. फटका फसला की काय? हो फटका फसला गेला. तिथे ट्रॅप रचला गेला आणि त्या ट्रॅप मध्ये अडकवलं गेलं. अर्थातच अमित ढवळे बॅक टू डग आउट. गरज होती का मी तर म्हणेन, परंतु आज कमलेश भनगे यांची अनुपस्थितीमध्ये तुम्हाला आज खेळ करायचा होता, परंतु तो खेळ करताना कुठेतरी कमी पडला की काय हे देखील पाहणं गरजेचं राहील. तर पाहतो आपण SRS किंग आपल्याला पाहायला मिळते सातारा. अर्थातच तुषार उंबरकर यांनी हा झेल स्वीकारला गेला. खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यातील असा एक साऊंड सर्व्हिस, खऱ्या अर्थानं अख्ख्या सातारा जिल्ह्याला ज्या साऊंड सर्व्हिसनं वेळ लावलं गेलं, अर्थातच SRS किंग डीजे युवतेश्वरवाला आपल्याला पाहायला मिळतात इन ऍक्शन मध्ये. त्यांच्या माध्यमातून सुरेख झेल स्वीकारण्यात आला गेला. आता पुन्हा एकदा पाहता आपण गोलंदाजी मार्कवर महेंद्र षटकाराचं प्रत्युत्तर दिले. नवीन बॅटर ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लोअर फुल टॉस होता, त्याला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. तिथे तुषार उंबरकर आहेत म्हणजे चुकी होणार नाही हे ठरलेलं गणित आहे. आणि तिथे पाहता आपण एकच धाव प्राप्त गेली. आता नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये अजित ढवळे आणि प्रकाश भनगे या जोडीवरती दारोमदार असेल आणि या जोडीला 40 धावांचा पाठलाग करावा लागेल. एक गडी गमवलाय तो म्हणजे अमित ढवळे यांच्या माध्यमातून, परंतु आता इथून पुढची जबाबदारी आमचीच आहे हे दाखवून द्यावं लागेल आणि विजयाचा शिखर गाठावा लागेल. परंतु महेंद्र यांची गोलंदाजी 4 चेंडूंच्या पाठीमागे 7 धावा आणि तिथे 1 विकेट्स कॅरी करण्यात आले. मी तर म्हणेन इथे युवतेश्वर संघाला आता तुम्हाला इथून पुढे प्रयत्न करावे लागतील, धावा रोखाव्या लागतील. पुन्हा एकदा बाद समोरच्या बाजूला तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा आला, झडप घातली गेली आणि एका धावेचं रूपांतर पाहता क्षणी 2 धावेवरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 9च्या घरामध्ये. असे म्हणतात 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये 4 दिवस तुमचे तर 4 दिवस समोरच्याचे असे असतात. परंतु आता 4 दिवस हे विसरून चालणार नाही. जे काय करायचं असेल ते आजच करावं लागेल. परंतु तिथे काय क्षेत्ररक्षण, वाह ला जवाब. इट्स पाहायला गेलं तर चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अर्थात 38च्या प्रसाद पाटेकर यांच्या माध्यमातून. एकंदरीत पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं मंडळी. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर धावसंख्या जी धावगती पाहिजे होती 40 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्यात 10 धावा. म्हणजे आता ही सरी कायम राखली जाईल का? आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. जे क्षेत्ररक्षण पाहायला गेले 38च्या बाहेर 5 प्लेस आहेत. आता त्या 5 प्लेसला भेदून तुम्हाला भिंत ही उभी केली, त्या भिंतीनं तुम्हाला पाडावं लागेल आणि मैदानाच्या बाहेर चेंडू मारावे लागतील. परंतु मित्र म्हणे सिंगल डबल दावेवरती जर प्राधान्य दिलं तर नक्कीच डीजे सांबरवाडी संघ देखील विजयाचा आलेख, विजयाचा उंबरठा आणि विजय प्रस्थापित करेल यातील मात्र शंका नाही. परंतु मित्र म्हणून आता वायसी अर्थात युवतेश्वर संघाने इथं कमबॅक करावं लागेल आणि एक मोठा उलटफेक करावा लागेल. तो म्हणजे रायझिंग स्टारला. आपल्या टीमचं नाव रायझिंग आहे. रायझिंग म्हणजे उभरता. आता उभरता सितारा पाहायला मिळेल का? गोलंदाजी मार्कवर आकाशजी जाधव आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका आकाश सर.
राईड मोर द विकेट्स पाहायला मिळतात. स्ट्रायकरला प्रकाशजी भनगे पाहायला मिळतात. त्याच्यावरती फुल टॉस चेंडू, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये कॅरी केला जातो. तर पूर्वी पाहता आपण भाग मिल्का भाग एकंदरीत पाहिलं गेलं तर 2 धावा धावून काढल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 12च्या घरामध्ये. मित्र म्हणून अशी जरी धावगती ठेवली तर सांबरवाडी संघ सहजरित्या कासवाच्या चपळाईने नक्कीच संत संत वाहते इंद्रायणी असं म्हटलं जातं त्या पद्धतीने नक्कीच विजय प्रस्थापित करेल. परंतु इथून विकेट कॅरी करावी लागेल गोलंदाजांना. उडवला फटका, मी म्हटलं होतं तिथे शेवटच्या मोमेंटला झेल जरूर सुटला गेला, परंतु प्रयत्न अगदी चांगले होते. असं वाटलं होते खेळाडूला की चेंडू सीमारेषा बाहेर जाईल, परंतु तिथे शेवटच्या मोमेंटला हातातून चेंडू खाली जमिनीवर निसटला गेला आणि शेवटच्या मोमेंटला नक्कीच आपण संघासाठी एक धाव वाचवली गेली. आता एका एका धावेचं महत्व नक्कीच लक्षात घेतलं जाईल, ते म्हणजे या रायझिंग स्टार युवतेश्वर संघाच्या माध्यमातून 15 धावा आपल्याला पाहायला मिळतील. इथे झेल कार्य करावे लागतील आणि मॅचला आपल्यामध्ये पुनरागमन करावं लागेल. पुन्हा एकदा उडवला फटका, इट्स आउट ऑफ द पार्क, बिग 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 हिट, षटकार. बॅट्समन अजित ढवळे ऑन फायर. नक्कीच पाहतो आपण अष्टपैलू खेळाडू, जसा बॅट वरती चेंडू आला टक आवाज आला आणि कार्यक्रम पाहायला आपला मिळाला टकाटक. अर्थातच षटकार आला. 21 धावसंख्या पाहतो आपण. आकाश जाधव वरती मोठा ब्लास्ट केलाय. 3 चेंडूच्या पाठीमागे तब्बल 11 धावा कुठल्या गेल्यात आकाशच्या माध्यमातून. स्ट्राईकला अजित ढवळे पुन्हा एकदा सज्जा. फुल टॉस वसूल, चुकीला माफी नाही, इट्स आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा षटकार. अक्षरशः पाहिलं गेलं तर शेवटच्या मुवमेंट मध्ये कॅमेरामॅनने तो चेंडू गॅदर केला, परंतु चेंडू बिल्डिंग वरती अडकला गेला. चला नवीन बॉल द्यायचा आहे आपण. दोन लगातारचे षटकार. बॅट्समन अजित ढवळे ऑन फायर. कमलेश भनगेंची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, परंतु अजितने दाखवून दिलंय कमलेश नसला तरी देखील मी माझ्या टीमची जबाबदारी घेऊ शकतो. आणि एकंदरीत 3 चेंडूच्या पाठीमागे तब्बल 13 धावा कुठल्या गेल्या, परंतु इथे नो बॉलचा इशारा. डिक्लेअर स्वरूपातील धाव देखील प्राप्त केली जाईल. एकंदरीत या चेंडूवरती 2 धावा एकवटल्या गेल्या. धावा संख्या जाऊन बसली 29 धावावरती. मी तर म्हणेन आकाश या गोलंदाजानं चोप मार खाल्लाय. 4 चेंडूंच्या पाठीमागे 19 धावा, म्हणजे पूर्ण मेहनतीवरती पाणी फेरले की काय हा देखील प्रश्नचिन्ह असेल. जी धावगती आपल्याला 10.00 सरासरीने गाठायची होती ती आता कुठेतरी कमीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. तिथे पाहतो आपण डिक्लेअर स्वरूपातील धाव प्राप्त केली जाते. एकंदरीत पाहतो आपण धावसंख्या जाऊन पोहोचली 30च्या घरामध्ये, म्हणजे अर्ध काम पूर्ण. आता अर्ध काम पूर्ण केलेल्याला पूर्ण करावं लागेल, ते म्हणजे अजून राहिलेल्या 10 धावा. या 10 धावा विजय प्रस्थापित करताना पाहायला का, ती म्हणजे डीजे सांबरवाडी संघ का उलटफेर केला जाईल. मित्र म्हणून या गोलंदाजांच्या माध्यमातून फुलटॉस चेंडूंचा खरेपूर समाचार घेतला अजित ढवळे यांच्या माध्यमातून, परंतु पुन्हा एकदा पाहता शेवटचा चेंडू जातोय बीट होताना पाहायला मिळतोय. एकंदरीत पाहायला गेलं तर या शेवटच्या चेंडूवरती सुटकेचा निश्वास घेतला असेल तो म्हणजे आकाश जाधव या खेळाडूने. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा, एकंदरीत 30 धावा आणि आता येणारे चेंडू असतील 12 आणि धावा बनवायचे असतील ते म्हणजे 10. 12-10चं समीकरण. अगदी मेहनतीवर पाणी फेरणारं काम केले गोलंदाजाच्या माध्यमातून आणि ही सामन्यामध्ये उलटफेर करताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या सत्रामध्ये पहिलं बॅटिंग करत असताना धावगती चांगली ठेवली होती, परंतु आता तिथे त्या
मेहनतीवर पाणी फेरण्याचं काम देखील केले. नवीन गोलंदाजी ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच नितीनजी पाटेकर. त्यांचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका आलाय. इट्स आफ्टर द पार्क होईल का नाही, परंतु तिथे हे जाळं रचलं गेलं आणि जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम केलं गेलं आणि बॅटरला फसवलं गेलं. तुषार उंबरकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील पाहायला गेलं तर या मॅच मधील दुसरा झेल स्वीकारला तो म्हणजे SRS किंगचे सर्वेसर्वा मालक प्रोप्रायटर अर्थातच सातारा जिल्ह्यातील एक असा डीजे, त्या डीजेने अर्थातच प्रेक्षकांची मन जिंकली गेलीत. अर्थातच SRS किंग यवतेश्वरवाला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती मोठे विकेट कॅरी केली. आता 12 चेंडू मध्ये 10 ची आवश्यकता असताना आता 11 चेंडू 10. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर ऍक्शन मध्ये अजित अंधारे. इथे रनआउटचा धोका होईल का, परंतु तिथे चुकी. आज मी तर म्हणेन आकाशच्या माध्यमातून सातत्याने चुका होताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती आले तिथे त्यांनी खराब गोलंदाजी केली, परंतु आता इथे देखील विकेटची संभावना होती. आता इथून पुढे तुम्हाला कमबॅक करायचा असेल ना युतेश्वर संघ, तर तुम्हाला इथे कमीत कमी धावा आणि जास्तीत जास्त विकेट्स कॅरी कराव्याच लागेल. इथे तुम्हाला प्रयत्नवादी राहावे लागेल, नशीबवादी राहून चालणार नाही. तिथे केलं जातं सुरक्षित रक्षण आणि तिथे पाहता पण मेल डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आता नितीनजी पाटेकर यांनी घेतलेली जबाबदारी कोणत्या पद्धतीची राहील हे देखील पाहणं गरजेचं राहील. मोठा अडसर दूर करायला हवा, परंतु तिथे चेंडू जाईल. 1 बाउन्स और दर मिळतील 4 धावा. अजित ढवळे आपल्याला पाहायला मिळतात. रिप्ले ऍक्शन वरती बॅट फुटला गेले आणि बॅटचा फ्लो सर्व काही सांगून गेला. फ्लॅट चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तुषार उंबरकर यांनी धाड घेतली होती, परंतु तिथपर्यंत पोहोचले गेले नाहीत. म्हणजे एक चौकार आणि एक षटकार काय करू शकतो, मॅच मध्ये बिघड आणू शकतो हे दाखवणारे बॅटिंग आपल्याला अजित ढवळे यांच्या माध्यमातून 8 चेंडूंच्या पाठीमागे 19 धाब्यावरती खेळताना पाहायला मिळतोय. व्हेरिएशन दाखवलं गेलं या चेंडूवरती, परंतु आता मॅच एका बाजूने झुकताना पाहायला मिळेल का. येणारे चेंडू असतील 7 आणि धावा बनवायचे आहेत 5. 7-5चा समीकरण. हा चेंडू महत्वाचा असेल, विकेट कॅरी केली जाईल का, परंतु नाही. तिथे फटका सूर्यकाला गेला. तिथे क्षेत्ररक्षक कॅरी करणार, तर पूर्वी पाहतो आपण दुसऱ्या धावेचा मानस यशस्वीरित्या झाला. आता समीकरण असेल येणारे 6 चेंडू धावा ची आवश्यकता असेल नितांत 3 धावा. उलटफेर केला जाईल का, व्हायला हरकत नाही. या रोखल्या जातील का धावा हे देखील पाहणं गरजेचं राहील. खऱ्या अर्थाने क्रिकेट मध्ये जर तरला थारा दिला जात नाही. आता डगआउट मधून आवाज येतो की दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळालं, तिथे उलटफेर पाहायला मिळाला, परंतु क्रिकेटमध्ये जर तर नाही. तुम्हाला त्या क्षणालाच निर्णय घ्यावे लागतात आणि डोक्यावरती बर्फ ठेवावा लागतो आणि मुखामध्ये साखर ठेवावी लागते. भावनाच्या उद्यानातील धुंद धुंद केवडा म्हणजे क्रिकेट आणि त्या केवड्याचा सुगंध आज दिला गेलाय तो म्हणजे KCC कासानी संघाच्या माध्यमातून, ग्राम विकास मंडळ कासानी यांच्या माध्यमातून तो केवड्याचा सुगंध दरवळत पाहायला मिळाला. हा सुगंध अगदी दरवळत नवी मुंबई पर्यंत येऊन पोहोचला. नवी मुंबई पर्यंत पोहोचता पाहतो या सुगंधाचा चहूकडे सुगंध पसरला गेला. अर्थातच या आयोजनाच्या माध्यमातून तिथे विकेटची संभावना होईल का. स्वतः यष्टी रक्षक आले होते, परंतु शेवटच्या मोमेंटला गोलंदाजाची कमाल वैभव यांच्या माध्यमातून सुरेख झेल स्वीकारला गेला.
आता समीकरण पुन्हा एकदा उलटफेर करताना पाहायला मिळते. 4 चेंडू 2 धाबा 2 धाबा 4 चेंडू. दुसरं षटक भरपूर काही चुका करून गेलं. सातत्याने जखमेवरती मीठ चोळून गेलं. आकाश देखील नाराज असणार आपल्या गोलंदाजीवरती. जर का तिथे कमी धावा केल्या असता तर आता मॅचचा रिझल्ट त्यांच्या बाजूने लागला असता. परंतु आता तुम्हाला 4 मध्ये 2 डिफेंड करायचे आहेत. केल्या जातील का? करायला हरकत नाही. वैभव नावाप्रमाणेच आनंद निर्माण करायचा असेल ना तर वैभवला हे 2 चेंडू अगदी चांगले फेकावे लागतील आणि इथे क्षेत्ररक्षण देखील चांगलं करावं लागेल. उडाला तिथे झेल होईल का? तिथे तुषार उंबारकर आहेत म्हणजे चुकी केली जाणार नाहीत. वा 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 काय क्रिकेट आज खऱ्या अर्थानं पाहतोय आपण. SRS किंग मैदानाच्या आतमध्ये हाहाकार माजवताना पाहायला मिळतात. नक्कीच डीजेची साथ पाहायला मिळाली. जो आवाज आपल्याला सातत्याने सातारा जिल्ह्यामध्ये दुमदुमताना पाहायला मिळाला तोच आवाज फक्त आवाज राहिला नाही, त्या आवाजाची दखल इथे घेताना पाहायला मिळाले. अर्थातच तुषार दादा उंबरकर यांनी स्वीकारले पहिल्याच मॅच मध्ये तब्बल 3 झेल. आता समीकरण पुन्हा एकदा रंग बदलताना पाहायला मिळते. सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि तुमचा आमचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. हृदयाची धडधड वाढवणारा सामना. 6 मध्ये 3 ची आवश्यकता असताना आता सामना येऊन ठेपला गेला. येणारे 3 चेंडू 2 धावेची आवश्यकता. उडवला पुन्हा एकदा झेल उडाला. तुषार उंबरकर आहेत परंतु शेवटच्या मोमेंटला झेल सुटला गेला. हा झेल महत्वाचा होता आणि मॅच देखील विन झाली गेली. अर्थातच डीजे सांबरवाडी संघाला देत आपण खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक. अर्थातच रायझिंग स्टार युवतेश्वर संघ कुठे चुका घडल्या, कुठे कमी पडला ह्या देखील विचार करा. जर का हा झेल तुषारदादा उंबरकर यांनी घेतला असता तर मॅच तुम्हाला वेगळी पाहायला मिळाली असती. परंतु इथे नशिबावरती अवलंबून राहायला लागलं ते म्हणजे डीजे सांबरवाडी या संघाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला पुढील मॅच आपण क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण लगोलग मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शेवटच्या मुमेंटला पाहिलं फक्त आणि फक्त 18 सेकंद बाकी होत होते आणि त्या क्षणाला मॅच जिंकली गेली. एकंदरीत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट खऱ्या अर्थानं जो खेळाडू अष्टपैलू खेळाडू